आहे रयतेचा राजा शिवराया आला उदराया दुःख साराया प्रजेचा झाला प्रतिपालक जसा अर्जुनाचा कृष्ण चालक रणनीतीचा होता मालक जी जी रणनीतीचा होता मालक जी 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 एका बाजूला गनिमांची येवनी सत्तेची मनामध्ये प्रचंड भीती असताना दुसऱ्या बाजूला शिवाजीराजे आपला भगवा ध्वज घेऊन रयतेच्या रक्षणासाठी झटत होते. आणि अशा परिस्थितीत काय प्रसंग घडला? काय चालता सहज मैदानी हाक निर्वाणी शिवबाच्या कानी व्याकुळ तरुद्ध कापे थरथर न्याय द्यावा म्हणे मला अगोदर सांगा काय चुकले माझे आजवर जी जी सांगा काय चुकले माझे आजवर जी 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 राजे आपल्या काही मावळ्यांना घेऊन मुलकामध्ये फेरफटका मारत असताना त्यांच्या कानावर एक निर्वाणी हाक पडली. राज थांबा, राज थांबा. राजांनी घोड्याची लगाम खेचली. दौडत असलेल्या घोड्याची गती मंदावली. राजांनी आवाजाच्या दिशेने मागे वळून पाहिले तर काय साठी उलटलेला घामाघूम झालेला एक वृद्ध त्यांच्या दिशेने धावत येत होता. जवळ पोहोचतात त्याने राजांचे पाय पकडले आणि म्हणू लागला, न्याय करा राज, न्याय करा. कुंपणानं शेत खाल्लं राज, राखणदारानं चोरी केली. राजांनी त्या रडत असलेल्या बाबांच्या खांद्याला धरून उभं केलं आणि म्हणाले, बाबा तुम्ही आधी शांत व्हा, रडू नका तुम्ही. आणि राजे म्हणाले, बाबा काय घडले ते सांगा आम्हाला. तेव्हा ते बाबा बोलू लागले, काय सांगू राज, काय सांगू. पाटलाच्या हाती राजे गाव, बाबाजी राव पाटलाचे नाव सांगतो तुम्हाला. आजवारी मिळेल ना शिक्षा त्याच कर्माला. हे दाजी जिरजी, हे दाजी जिरजी जी. गेली असता लेख पाणवठ्याला, अब्रूवर घाला त्यान गातला काळोख झाला. गेली अब्रू म्हणून जीव पोरीनं दिला. हे दाजी जिरजी जी, हे दाजी जिरजी जी. गेली अब्रू म्हणून जीव पोरीनं दिला. हे दाजी जिरजी जी, हे दाजी जिरजी जी. आणि हे सर्व ऐकताच राजे माय भगिनी समान मानणारे ही घटना त्यांना समजतात. त्यांचा राग अनावर झाला. तो कसा कसा राजास आला बघा राग, राजास आला बघा राग. खवळला वाघ भडकली आग, दिला आदेश यासाठी कंकास, दिला आदेश यासाठी कंकास. जेरबंद करून आणा शंकास, न्याय मिळेल याच रंकास जी जी, न्याय मिळेल याच रंकास जी 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 जी. राजांनी आपल्या जवळ असलेल्या एका मावळ्याला सांगितले, यसाजी तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन पाटलाला आमच्या समोर हजर करा. तेव्हा हे ऐकताच यसाजीने घोड्याला टाच मारून पाटलाच्या वाड्यावर गेले आणि पाटलाला सांगितले, पाटील राजांचा हुकूम आहे, तुम्हाला राजांनी गडावर बोलवलंय. तेव्हा तो मगरूर पाटील बोलला का, अरे कोण राजा, कुठला राजा? ज्याचा बा आदिलशहाच्या दरबारात मुद्रा करतो त्याचा पोर राजा? अजून तू लय लहान आहेस म्हणावं आणि आत्ताच कवळोपर आमचा न्याय करणार? अरे जा चल पण. हे ऐकताच काय झालं? काय येसाजी गेले धावून, तलवार गळी घेऊन. पाटला असं बोलले रोखून, आम्हा हुकूम नाही म्हणून, जीव देतो तुला सोडून, नाहीतर नेला असता कापून. पाटला विना यसाजी कंक आले परतून जी जी, आले परतून जी 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 जी. यसाजी गेल्या पावली गडावर परतले आणि गडावर गेल्यावर राजांना सांगितले, तिथे घडलेला सर्व वृत्तांत राजांना सांगितला. हे परत यसाजी राजांच्या आदेशानुसार 50 मावळ्यांना घेऊन पाटलाला जकडबंद करून राजांच्या समोर हजर केले. तरी त्या पाटलाची मस्ती जिरली नव्हती. पाटील आपल्या हाताला हिसके देत म्हणतो, अरे सोडा आम्हासनी, पाटील होता मी. अरे सोडा म्हणतोय ना, अरे पाटील होता मी या गावचं. तेव्हा राजांनी त्या पाटलाकडे बघितले आणि म्हणाले, काय पाटील आणि तुम्ही?
अरे रयतेच तुम्ही रक्षक झाले भक्षक लाज तुम्हाला देवाऱ्यात जशी भवानी समजतो आम्ही माता स्त्रियांना तशी घरची लक्ष्मी बहुमान पुरुषाला जो पिला आईचे दूध कळेल हे त्याला. अरे पाटील तुम्ही जी आता गयावया करताय ती गयावया त्या माऊलीने केली होती तरी तुम्हाला तिची दया आली नाही. तुम्हाला तिची दया आली नाही तर आम्हाला कशी येईल अशा निर्दयी माणसाची. तुम्हाला तर शिक्षा केलीच पाहिजे. तेव्हा राजांनी शिक्षा सुनावली ती कशी कशी शिक्षेची केली बजावणी ऐकावे कान देऊनी पोर धरली ज्या हातानी ते हात टाका काकुनी जे पाय गेले धावनी तोडावे गुडघ्यापासूनी जप्त करा आधी पाटील की ठेवावी ध्यानी जी जी ठेवावी ध्यानी जी 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 जी. इतिहास सांगे प्रसंग इतिहास सांगे प्रसंग अब्रूचा भंग दाविला जो रंग तात्काळ शिक्षा भोगून बसला तात्काळ शिक्षा भोगून बसला तेव्हा ना कोणी आरोपी पोसला सत्तेची होती असला सत्तेची होती असली असला हो जी जी सत्तेची असली होती भावना हो जी 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 जी. असा झाला न्याय निवाडा हे असा झाला न्याय निवाडा बोधक्या थोडा गातो पोवाडा माता पिता चरणी माता केतन चाई रगाई गाथा ओ जी जी केतन चाई रगाई गाथा ओ जी 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 जी. धन्यवाद. जय